टायमिंगचा म्हणजे आपण टायमिंग करायचं असे शॉट्स बघतो, पण थोडं मेंटली प्रिपेअर असं राहावं लागतं की आपल्याला एक ताकदवान स्ट्रोकच खेळायचे, कारण की त्यासाठी आपलं मेंटली आपण जेवढं प्रिपेअर असू ते पुढचं काम तर ऑटोमॅटिक होऊन जातं. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं 8वं वर्ष आहे, त्याबद्दल काय सांगशील? सर खूप छान वाटतंय. मी खास ही टुर्नामेंट्स खेळण्यासाठी आलो आहे पुण्यावरून, कारण की मी ऑलरेडी तिकडे शिफ्ट झालो आहे आणि तिकडून इकडे यायचं म्हणजे एक गावाची टुर्नामेंट खेळायची म्हणजे असं खूप मोठं प्राऊड फील होतं आणि खूप छान वाटतं सर. क्या बात आहे. अभिनंदन सिद्धार्थ होते आपल्यासोबत, ज्यांनी या स्पर्धेत 8वं अर्धशतक तर झळकावलंय, परंतु मॅन ऑफ द मॅच देखील राहिलेले आहेत. खूप खूप अभिनंदन सिद्धार्थ आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जावेद, लगेचच आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे यानंतरची एक महत्त्वाची मॅच सुरू होणार आहे, एका बाजूला युके बादशाह दोडी आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल गणित गुरु निमगाव. एक चांगली मॅच आपल्या सर्वांच्या समोर आम्ही घेऊन आलोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आवाज मालेगावचा शुभम जाहिरे सरांना. थँक्यू व्हेरी मच. हाय हॅलो अँड नमस्कार सिन्नर. आपण पाहतोय सिन्नर टेनिस क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित STPL सीझन 8 2025 सिन्नर टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप दिवस 4 आपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्स, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, ऑफिशियल टीमचं, सर्वांचं आणि सर्वांचंच मी समालोचक शुभम सहर्ष स्वागत करतो. ओहो, व्हाट अ शॉट! स्टेप आउट केला, डान्सिंग डाउन द ट्रॅक अँड ओव्हर द कव्हर्स. लाजवाब कव्हर ड्राईव्ह डन केलाय वैभव शेलारने. इनफिल्डला क्लिअर केलं आणि कव्हरच्या वरनं चेंडूला सीमा पार पाठवलाय. चौकार आलाय या इनिंगचा, या डावाचा, या मॅचचा पहिला चौकार वैभवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. डावाला सुरुवात झाली आणि लगेचच गणित गुरु निमगाव या संघाच्या आघाडीचे दोघेही बॅटर्स सन्माननीय जितूजी पाटोळे सर आणि गणेशजी पगारदादा या दोघांनी कोणीही अर्धशतक ठोकलं तर गणेश पवार इंडियन आर्मी यांच्या वतीनं 1100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. याही वेळेला पिकअप शॉट फेकून दिलाय बॉल आउट ऑफ द स्टेडियम. बिग ब्लो, बिग ब्लास्ट, धूम धडाका. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. आक्रमक पावित्रा घेतलाय वैभव शेलारने. एक चौकार, एक षटकार च्या साथीनं धावफलकावरती धावा लावल्या गेलेत 12. गणेश ते मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आहेत युके बादशाह दोडी या संघाच्या वतीने. या वेळेला कमी गतीचा बॉल, मनगटाचा वापर केला, चेडूला फ्लाइट केला, हवा दिली होती बॉलला. लोव फुल टॉस होता, त्याला मिड विकेटच्या क्षेत्रात घेऊन काढलं. तिथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने षटकाची झाली आहे समाप्ती. 13 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. एकही बाद नाहीये, परंतु ही मॅच महत्वाची आहे. प्रसाद मामा, का महत्वाची आहे माहितीये? जो संघ पहिली मॅच हारतो ना, तो संघ नंतरून कमबॅक जोरदार करतो आणि जो संघ पहिली मॅच जिंकलेला असतो तो तर अजून त्याहून जास्त कमबॅक करतो. गणित गुरु निमगाव हा संघ काल आपण पाहिलं स्पर्धेतली पहिली मॅच हरल्यानंतर दुसरी मॅच जिंकले आणि आज या स्पर्धेतली तिसरी मॅच खेळण्यासाठी ते सज्ज होत आहेत आणि स्टार्ट तो मात्र कमालीचा भेटलाय. आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूनं जर का आपण पाहिलं तर युके बादशाह दोडी हा संघ आजच्या दिवसातली पहिली मॅच जिंकलेला आहे. हो, जिंकलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही मॅच महत्वाची आहे. काटेकी टक्कर, एक तुल्यबळ लढा मैदानाच्या आत आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे. त्यात मात्र वैभव शेलारनं लाजवाब स्टार्ट दिलाय. वैभव शेलार बॉलिंग डिपार्टमेंट असो किंवा बॅटिंग डिपार्टमेंट असो, गणित गुरु निमगाव या संघासाठी 100% काम करतात. युके बादशाह या संघाने नाणेफेक जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोलंदाजी करण्याचा निर्णय ते कशा पद्धतीने यशस्वी ठरवतात ना, ते देखील पाहण्यासारखं असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. भाऊसाहेब वारुणसे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. हार्ड लाईनचा उपयोग केलाय. जैसे को तैसा, जसा आला तसा पाठवला. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये ओव्हर द पॉइंट हिट, सीमा पार, 4 चौकार.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. इनफिल्डला क्लिअर केलं. पॉवर प्ले सुरू आहे ना, तर मग त्याचा फायदा घेतला जातोय वैभवच्या माध्यमातून. पाहूयात वैभवसाठी पुढचा बॉल. यावेळेला लिव्ह करण्याचा प्रयत्न केला. कदाचित बिसाइड द लेग स्टिक, बिसाइड द बॅटर बॉडी बॉल जाणार होता असं बॅटरला वाटलं, वैभवला वाटलं, त्यामुळे त्यानं बॅट चालवली नाही. परंतु खास करून तीच चर्चा सुरू होती. प्रसाद मामा सांगत होते की वैभव शेलारची स्ट्रॉंग साईड बॅटिंगची कुठली असेल तर ती ऑफ साईड आहे, म्हणजे शरीरावरती बॉल, आणि तो मात्र हिट केला नाही ऑन साईडला. खास करून राईट हँड बॅटर आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉडीवरचा बॉल तो मात्र सीमापार जातो. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. एक पाऊल पुढे आलेत. ओव्हर द कव्हर खेळण्याची मंशा होती नो डाऊट, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळावा लागला, कारण बॉल गोलंदाज भाऊसाहेब वरुणसे यांनी त्या पद्धतीने सादर केलेला होता. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलला कुठली धाव नाही, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली. आणि आता जितू पाटोळे यांना आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलात सामील असलेला, परंतु क्रिकेटवरती निश्चिम भक्ती करणारा खाकीतला ढाण्या वाघ आपल्याला आता बॅटिंग स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहे. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळलेत. चांगला बॉल होता, चांगल्या बॉलला सन्मान दिलाय, चांगल्या बॉलला राम दिलाय आणि सिंगल ती मात्र कंप्लीट केली आहे. हा अनुभव आहे क्रिकेटचा. हा अनुभव का म्हणेल मी, तुम्ही पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळू शकत नाही. खूप बॉल आहेत या डावामध्ये, तुम्हाला पुढे जायचं असेल तर खूप चेंडू शिल्लक आहेत, खूप ओव्हर बाकी आहेत. त्यामुळे पहिला बॉल थोडा नजर बसवूयात, बॅटवरती घेऊयात. त्या संयमानं जितू पाटोळे सर खेळतायत. षटकातीला 5वा बॉल असेल. पॉवर प्लेचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. वैभव शेलारसाठी घेऊन येतात भाऊसाहेब. पुढचा बॉल बाहेरचा बॉल होता, रूम मिळाली होती, बॅकफूट वरती उभे राहिलेत, फ्रंटफूट पुढे काढलं, परंतु पाय थोडासाही चालला नाही आणि त्याचमुळे हा बॉल बॅटीवरती आला नाही. विकेट किपर यांच्या दिशेने वाहताना पाहिला. डॉट बॉल आलाय. या षटकात थोडीशी शांतता पाहायला मिळते, कारण आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे आणि तो आपल्या भेटीला येतोय. लास्ट बॉल ऑफ दी पॉवर प्ले. याही वेळेला नाचत आले, कुदत आले, हॅमर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरून नकाराचा पुकारा येतोय. कमालीचं षटक हाताळलंय भाऊसाहेबांनी. फक्त 6 धावा दिल्यात आणि या 6 धावाच धाव फलकाला मदत करतायत. 2 षटकांच्या खेळाखेरीज 19. चौदा संघ सहभागी आहेत. एसटीपीएलच्या पर्व 8व्यात आणि त्यातला अजून एक क्वालिटी संघ मळहद्द सुपर किंग्स. या संघाला ज्यांनी किट स्पॉन्सर केली आहे त्या संघाचे किट स्पॉन्सर जे आहेत ना, किट पार्टनर जे आहेत ना, अर्थातच मातोश्री ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय श्रीयुत धनंजयजी शिंदे साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आहे. धनंजयजी शिंदे साहेब एसटीपीएल पर्व 8 च्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने आणि सिनियर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुमचं व्यासपीठावरती सहर्ष आणि सहर्ष स्वागत असेल. एकोणीस धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं फक्त 6 धावा खर्च केल्यात, त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाने कमबॅक केलाय. युके बादशाह या संघाने. पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे 30 यार्ड सर्कल जवळ सीमेरेषेलगत 5 क्षेत्ररक्षक हे पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. मिड विकेटला खेळाडू आहेत, मिड विकेटला लागूनच काऊ कॉर्नरला खेळाडू आहेत. लॉंग ऑन अगदी समोर आहे, लॉंग ऑफ थोडेसे बाहेर आहेत आणि डीप कव्हरचा खेळाडू आहे. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली आहे, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आहे, स्वीपर कव्हरचं आणि डीप पॉईंटचं क्षेत्र खाली आहे. त्यामुळे पाहूयात कशी बॉलिंग केली जाते. प्रतीक आंबेकर यानं मात्र आजचा दिवस गाजवलाय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मैदान गाजवले. एसटीपीएलचं पर्व 8वं गाजवलंय आणि दुसऱ्या मॅच मध्ये येतोय, पहिलाच बॉल टाकतोय, गुड लेंथ वरती बॉल टाकतोय आणि बॅटरला गोंगारा देतोय. डॉट बॉल आलाय. पाहूयात दुसरा बॉल. यावेळेला बिग हिट. ओ हो 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 हो, चेंडूला बनवलाय गोटी. धाव संख्या आली आहे मोठी. बिग हिट. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार.
या बिग हिटच्या मदतीने धावफलक फ्लाय करताय, फलांग मारताय 25 या अंकावरती. 25 ऑन फूट. जितू पाटोळे यांची बॅट जेव्हा जेव्हा बोलायला लागते ना तेव्हा तेव्हा असंख्य तोंड बंद केली जातात. कमी गतीने टाकलेला बॉल येऊ दिलं, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला, गली आणि पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूला दिशा दिली. तिथे मात्र खेळाडू होते, क्षेत्ररक्षक होते, त्यांनी बॉलला उचललं. तोपर्यंत खेळपट्टीवरती एक धाव पूर्ण केली जाते. एका धावानं स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतंय. वैभव आता बॅटिंग स्ट्राईकवरती आलेत. 26 धावा धाव फलकावरती आहेत. अनेक एमर्जिंग खेळाडू या स्पर्धेत खेळताय प्रसाद मामा. म्हणजे 15-16 वर्षापासून वयाचा खेळाडू देखील खेळतोय, परंतु 40+ खेळाडू. आपण किशोर तपासी यांना पाहिलं, आपण स्वतः प्रसाद मामा यांना देखील पाहतोय, आपण जितू पाटोळे सरांना देखील पाहतोय आणि अजून खूप सारी नावं देखील आहेत. आणि यावेळेला काय घडलंय, थोडासा मिसटाईम फटकावता मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढे पडला, परंतु क्षेत्ररक्षक बॉलकडे पाहत राहिले. त्यांना मात्र हॅलो हाय टाटा बाय बाय केलं बॉलने आणि जाऊन आदळला. ओहो हो, यस यस यस, रिस्क 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 घेतली गेली. रिस्क है तो इश्क है और इश्क हमेशा धोखा देने वाली चीज है. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ. पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. नॉन स्ट्राईक एंड वरून जितू पाटोळे सर धावत आले. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं गणेश सर, मिसफिल्ड वरती रन कधीच घेऊ नये, आणि मिसफिल्ड वरती रन घेण्याचा मानस केला. मोठी विकेट आली आहे. मोठी विकेट यासाठी म्हणेल, या स्पर्धेतलं एक अर्धशतक ठोकलंय, 4थं अर्धशतक जितू पाटोळे सरांनी ठोकलंय. म्हणजे किती मोठी पॉवर आहे त्यांच्याजवळ, किती मोठी क्षमता आहे त्यांच्याजवळ. आणि त्यांना जर का रनआउटची विकेट ती सहन करावी लागली ना तर फार मोठा पश्चाताप सहन करावा लागणार आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. काय आहे निर्णय ते आपण चेक करूयात. तिसरे पंच स्वप्नील सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते चेक करतील. त्यानंतर tenniscricket.in चे स्क्रीन ऑपरेटर, एक दिलदार हस्ती, एक दिलदार व्यक्तिमत्व प्रशांत दादा, ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते दोघंही आता शहानिशा करतायत, प्रत्येक अँगलमध्ये चेक करतील आणि पाहतील बॅटर पोहोचलेत का, शरीराचा कुठला भाग सीमेरेषेला ती जी फलंदाजाची रेषा आहे त्या रेषेला क्रॉस करतोय का, बॅट टेकली आहे का नाही टेकली आहे, बॅट हवेत असेल तर मग शरीराचा भाग कुठला टेकलाय का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. तुम्ही इकडे थांबा फक्त. आमचे कॅल्क्युलेटेडली रिझन्स देखील तिथे दिले जाणार आहेत, त्यामुळे ते कारण कोणती आहेत ते आपण पाहूयात. हात कधी लागलाय, बेल्स कधी ड्रॉप झाली आहे, त्या सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जातील. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. जितू पाटोळे सर मागे जा, नॉट आउट. बॉल हातातून निसटलेला आहे ज्यावेळी बेल्स ड्रॉप करायची आहेत त्यावेळेस.
आणि त्याचमुळे बॅटरला जीवनदान मिळतंय. बॉल हातात कॅरी करता आलेला नाहीये, बॉल हातातनं निसटलेला आहे आणि मग हात लागलेले आहेत स्टंप्सला. टेनिस क्रिकेट .in च्या कॅमेऱ्यात काहीही लपलं जाणार नाही. दूध का दूध आणि पाणी का पाणी ते मात्र केलं गेलंय. कधी कधी तोंडात आलेला घासही पळवला जाऊ शकतो. अशा असंख्य गोष्टी. धावफलकावरती धावा आहेत 31. 31 ऑन भुज. शेवटचा बॉल शिल्लक. कमी गतीने टाकलेला बॉल फ्लायटेड बॉल होता. थोडासा बाहेर नाहीये तर जास्तीचाच बाहेर आहे. त्यामुळे मुख्य पंच कळवत आहेत सन्माननीय गणेशजी जगताप सर, हा बॉल वाईड असेल. एक अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होईल. 32 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 32 ऑन पूच. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तो बॉल वरती आलाय आणि कॅच तर सुटलाय, परंतु नॉस्ट्राईक एंडला ओव्हर थ्रोची अजून एक धाव आली आहे. म्हणजेच 2 धावा आल्या. या षटकात तब्बल 15 धावा आल्या. 15च्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या खेळाअखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 34 रन. आपण चर्चा करूयात मागच्या निर्णयाची. जो रनआउटचा निर्णय होता, खास करून कौतुक करावं लागेल. मला वाटतं श्रीगोंदाला बिलॉंग करतात ना स्वप्नील सर? येस, श्रीगोंदाला बिलॉंग करणारे एक प्रतिभावंत अंपायर आहेत स्वप्नील कपिले. एक लाजवाब निर्णय त्यांनी दिला. तंत्रशुद्ध पद्धतीचा तिथे वापर केला गेला. आधी विकेट किपरच्या हातात बॉल आला त्यावेळी बॅटर कुठे उभे होते ते पाहिलं गेलं. बॅटर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लाईनच्या बाहेरच होते, परंतु विकेट किपरनं बॉल कलेक्ट केला. कलेक्ट केल्यानंतर त्यांच्या हातातनं बॉल लगेच गायब देखील झाला, म्हणजे उधळला बॉल, निघाला बॉल त्यांच्या हातातनं आणि त्यानंतर त्यांचे हात स्टंप्सला लागले आणि बेल्स रिफ्लेक्ट झाल्या आणि मग काय, बॅटरला जीवनदान मिळालं. बॅटर नॉट आउट होते कारण बॉलचा आणि स्टंपचा कुठलाच मिलापच झालेला नाहीये, संपर्कच झालेला नाहीये. आणि हॅट्स ऑफ टू यू स्वप्नील सर, तुमचं कौतुक असेल. खूप चांगला निर्णय तुम्ही दिलाय आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची साथ ती देखील टेनिस क्रिकेट .in चे स्क्रीन ऑपरेटर जे आहेत आमचे मित्र, एक दिलदार हस्ती, अर्थातच प्रशांत पवार दादा, तुमचं देखील कौतुक असेल. माईक चेंज करावा लागेल. फुल टॉस बॉल, त्याला मात्र टोलवलाय. फुल टोल पैसा वसूल. रॉयल चॅलेंजर्स वडजिरे या संघाच्या बॅनरवर जाऊन बॉल आदळतोय आणि चौकार आहे असा कळवतोय. आलाय फुल टॉस बॉलवर 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. गणेश यांनी मात्र पहिला बॉल खूप सुरेख टाकला होता. बॅटरला तिथं बीट केलं होतं, परंतु वैभव शेलार त्यांनी पुढचा फुलटॉस जो मिळाला ना, त्या फुलटॉस वरती भरघोस समाचार घेतलाय. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. कमी गतीचा बॉल खास करून युके बादशाह दोडी या संघाच्या गोलंदाजांचं कौतुक मी याच्या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा केलं. म्हणजे त्यांचं एक ब्रह्मास्त्र आहे आणि त्यांचं एक मोठं ब्रह्मास्त्र काय माहितीये साऊंडवाले दादा, त्यांचं एक ब्रह्मास्त्र असं आहे, ते कमी गतीचा बॉल सातत्याने टाकताय. उलट्या हाताने बॉल टाकताय आणि उलट्या हाताने टाकलेला बॉल मी आजही सांगतोय, उद्याही सांगेल, या मैदानावरती प्रसाद दादा सक्सेस आहे. कमी गतीचे बॉल सातत्याने सक्सेस आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, कव्हर मध्ये टोलवलाय बॉल. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, परंतु डीप कव्हर्सला फिल्डर तैनात आहेत. ते बॉलवरती येत आहेत, बॉलला उचलून फेकतायत. एक सिंगल मिळणार आहे. सिंगल धावफलक पुढे जाणार आहे हलकसं एका पावलाने. 39 वरती जितू पाटोळे सरांना एकाच ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2दा जीवनदान मिळालंय आणि ते दोन जीवनदान कशा पद्धतीनं साजरा केले जातात ना, ते देखील पाहायचंय. फुलटॉस बॉल, बॅटची कट घेतली आहे, फाईनच्या दिशेने खेळलाय. फिल्डरची चांगली मशागत पाहायला मिळते. बॉलला खूप मेहनतीनं बॉल अडवलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतच बॉलला रोखलंय, त्यामुळे कुठलीही धाव नसणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. या षटकावर जर का नजर मारली तर 3 बॉल डॉट आहेत, 1 बॉल चौकार आहे आणि 1 बॉल सिंगल आहे. म्हणजे फक्त 5 बॉलवरती 5 धावा
गणेश यांनी खर्च केलेले आहेत. यावेळेला बिगिट केलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चेंडू हवेत. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूच्या खाली आणि तो फिल्डर आता कुठलीही चूक करणार नाहीये, कारण त्या फिल्डरचं नाव आहे प्रतीक आंबेकर. ग्रे कलरच्या जर्सी अर्थातच युके बादच्या दोडी या संघाचा तो सेनापती आहे आणि सेनापती टिपतोय समोरच्या संघाच्या सेनापतीचा झेल. जितू पाटोळे अखेर अखेर आणि अखेर तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जात आहे माघारी. चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जात आहे माघारी. विकेटचं पतन. पहिला गडी बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. उत्तम क्वालिटी उत्तम दर्जा प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. निळखंड CNG मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. मैदानाच्या आत ड्रिंक्सची ट्रॉली ती मात्र गेली होती आणि ती बाहेर आली आहे. ड्रिंक्सची ट्रॉली प्रत्येक वेळा मैदानाच्या आत घेऊन जातात. त्यानंतर ऑर्गनायझिंग कमिटीचं प्रत्येक काम अगदी चोख पद्धतीने बजावत आहेत. राजू सावंत दादा यांचं देखील कौतुक असेल. खूप चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं घडतंय, त्यामुळे त्यांचं देखील उल्लेखनीय काम उल्लेखनीय कार्य या स्पर्धेच्या निमित्तानं घडतंय. नक्कीच प्रसाद मामा हे असे छोटे छोटे भाग असतात, हे असे छोटे छोटे भागीदार असतात ना, ते खऱ्या अर्थानं आपल्या स्पर्धेला मोठे करत असतात. खारीचा वाटा ही म्हण उगीच म्हटली जात नाही, कारण एक खारीचा वाटा आहे ना राम सेतूला देखील मोठा करत असतो. त्यामुळे आपला हा राम सेतूचा पूल तो 8व्या पर्व्यात आलाय ना, तर त्याचं कारण आहे राजू सावंत सारखे असंख्य लोक STPLच्या परिवाराला जोडलेत. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 5व्या षटकाचा पहिला बॉल तो आपण पाहिला, अतिरिक्त बाहेर होता, वाईड आला. त्यानंतर दुसरा प्रयत्न, त्यावरती 2 धावा आल्या. ईश्वर शिंदे यांचा पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. मैदानाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे की क्षेत्ररक्षकाच्या पुढनं बॉल वळतोय आणि त्याला मात्र हॅलो हाय टाटा बाय बाय करतोय. गेलाय लॉंग ऑफ सीमा पार आलाय. 4 चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 46 रन्स ऑन बूट. एका बाजूला वैभव शेलार किल्ला लढवत आहेत. गणित गुरु निमगाव या संघासाठी ठाण मांडून उभे आहेत. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळलाय. आणखीन एक ओ हो 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 काय कमालीचा फटका सजवलाय. HM प्लायवूड अँड हार्डवेअरच्या बॅनरला भेटायला गेलाय बॉल. वैभव शेलार प्रत्येक बॉलवर आघात करताय. कॅल्क्युलेटेडली फटका खेळतायत. ऑफसाईड पक्की आहे ना, तर हो मी ऑफसाईडलाच मारणार आहे, कारण माझी आवड ऑफसाईडची आहे.
कमी गतीने टाकलाय, कमी गतीने टाकलेला बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इतक्या कमी गतीचा बॉल होता की तो इनफिल्डला क्लिअर करत नाहीये. पॉईंटवरचा क्षेत्ररक्षक येतोय, तो बॉलला उचलतोय, उचलून फेकतोय आणि सिंगल तिथे दिली जाते. सिंगलच्या मदतीने 4.4 षटकाच्या खेळात गणित गुरु निमगाव या संघाचं धावफलक 50 पार गेलाय, 51 या अंकावरती गेलाय. आणि आता बॅटिंग स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहे डावखुरा हाताचे प्रतिभावंत फलंदाज आणि एसटीपीएल परिवारातील एक प्रमुख खांब गणेश पगार. बाहेरचा बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला बॅटपासून आणि वाईटच्या लाईनपासून. चेंडू जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे मुख्य पंच कळवत आहेत हा बॉल वाईड असेल. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन अर्थातच SSA यांच्या अथक मेहनतीतनं ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. पुल करण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर कनेक्शन नाहीये, बॅटची आतली कड घेतली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू तिथे तैनात आहेत, ते बॉलला उचलताय, उचलून फेकताय. सिंगल येणार आहे, सिंगल धावफलक पुढे जाणार आहे. 53 वरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. याही वेळेला बिग हिट लॉफ्ट केलाय आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. मॅग्निफिसेंट स्ट्रोक डन बाय वैभव शेलार. कमाल, बेमिसाल, ला 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 जवाब स्ट्रोक. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 5 षटकांचा खेळ संपला, 59 धावा धावफलकावरती आहेत, 59 रन्स ऑन बोर्ड आणि लगेचच बॅटिंग पॉवर प्ले तो देखील पाहायला मिळणार आहे. पाच षटकं संपली आहेत, 59 धावा धावफलकावरती आहेत. 6व्या षटकाला सुरुवात होते. 6व्या षटकाचा पहिलाच बॉल हॅमर शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला टोलवलाय, तिथे एक सिंगल कंप्लीट होणार आहे. सिंगलने धावफलक पुढे जाणार आहे 60 वरती, 60 ऑन बोज. परंतु एका बाजूला वैभव शेलार हा 45 वरती पाहायला मिळतोय. पाहूयात अर्धशतक ठोकलं जातं का. त्यांच्या अर्धशतकासाठी कॅश प्राइज आलेला आहे ऑलरेडी. इंडियन आर्मी गणेश पवार यांच्या वतीनं 1100 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं. पहिलाच बॉल टाकला गेला तेव्हा जितू पाटोळे सर किंवा गणेश या दोघांच्या अर्धशतकाला. कट केलाय बॉल, फ्लाइंग स्लिपला फिल्डर आहेत, ते बॉलला हाताळताय, सांभाळताय. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. हॉटेल पवन चक्कीचे सर्व आदरणीय सन्माननीय संतोषजी आव्हाड साहेब यांचं देखील शुभागमन व्यासपीठाच्या दिशेने होताना आपण पाहतोय. काल देखील त्यांनी मेजवानी दिली आणि आज देखील सायंकाळी ते मेजवानी देणार आहेत असं आम्हाला समजलंय. सहर्ष स्वागत असेल साहेब तुमचं. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न परंतु नाही. ओहो हो, सेन्स ऑफ ह्युमर चांगला दाखवला आहे. अपील तर केली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. नाही, गोलंदाज स्वतः सांगताय की नॉट आउट आहे, त्यामुळे रिव्ह्यू कॅन्सल केला जातोय. एकसष्ट धावा धावफलकावरती आहेत. 5.3 षटकाचा खेळ नाहीये. येस, 3 बॉल टाकली आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. प्रतीक आंबेकर यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. कमालीचा फटका स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. नाचत आले, कुदत आले, ढोलकीचा ताल तुम्ही जरी वाजवत असलात ना
तरी ढोलकीच्या तालावर मी तुम्हाला नाचवतोय, कारण ना गणेश पगार खेळपट्टीवरती अगदी ता 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 थैया करताय आणि चेंडूला सीमा पार फेकताय. अजून एक पुलचा फटका आणि याही वेळेला आयडीबीआय बँकच्या बॅनरला भेटायला गेलाय बॉल. गणेश पगार इज ऑन द फायर. अजून एक लागोपाठचा दुसरा बिग हिट, चौकार. बॅटिंग पॉवर प्लेचे सुरुवातीचे 3 बॉल सुखसुकाटाचे होते, दुष्काळाचे होते. त्या 3 बॉलवर कुठली धाव नाहीये, परंतु गणेश पगार सांगताय थांबा, कारण ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आउट स्विंगर टाकलाय. येस, हात ज्यावेळी पाहिला ना त्याच वेळीच कळालं की लेफ्ट हँड बॅटर साठी बाहेरचा बॉल टाकलाय. या षटकात 12 धावा आल्या. 12च्या मदतीने 6 षटकांचा खेळ संपतोय आणि 6व्या षटकात आलेल्या 12मुळे धाव फलकावरती धावा लागलाय. 71, 71 रन. आदरणीय कैलासजी शिंदे आणि योगेशजी शिंदे या दोघांच्या वतीने 1000 म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक असेल गणेश पगार याच्या अर्धशतकासाठी. अर्धशतक येतं का पाहूयात. अर्धशतकाची वाट पाहिली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ पात्रे आलेत. 23 बॉल 46 वरती खेळतोय. लाजवाब बॉल, कमालीचा बॉल आहे. वाचण्याचा बॉल टाकला आणि येस, फलंदाजाला देखील सरप्राईज केलं. वेग तो परफेक्ट होता, टप्पा तो देखील परफेक्ट होता. विकेट किपरच्या हातात गेलाय बॉल, बॅट पासून दूर ठेवलाय. पहिला बॉल डॉट आलाय. इथून 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खोलवर टाकलेला बॉल बॅटचा फेस ओपन करत पॉइंट मध्ये ढकलून दिलाय. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल धाव फलक फ्लाय करेल. 72 वरती जाईल. 72 ऑन पोच. STPL अर्थातच सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग ही कशी उभी राहिली, काय उभी राहिली, या सर्व गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. परंतु तोपर्यंत आपल्याला वैभव शेलारचं अर्धशतक पाहायचंय. बादशी कड उडवलाय फड. बक्षीस येत होती, परंतु ती बक्षीस आता थांबवली आहे गोलंदाजानं, कारण विकेट आली आहे. गणेश पवार बॅक टू द पवेलियन. सॉरी, गणेश पगार हे माघारी परत आहेत. नक्कीच प्रसाद मामा STPL च्या प्रवासाबद्दल आपण चर्चा करतोय. खर तर STPL सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग या स्पर्धेचा उगम झाला सन 2018 मध्ये. सन 2018 पासून ही स्पर्धा उभी तर राहिली, परंतु STPL ची इस्टॅब्लिशमेंट अर्थातच 2023 मध्ये असोसिएशनची इस्टॅब्लिशमेंट केली गेली. सॉरी, पुन्हा एकदा आपण त्यावर नंतर चर्चा करू, कारण माईकने पुन्हा एकदा धोका दिलाय. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. अपील याही वेळेला केली आहे आणि यस, फलंदाज ज्या पावलानं आलेत ना त्याच पावलानं माघारी परततायत हाती निराशा घेऊन. 2 in a row, लागोपाठचा दुसरा धक्का. बहात्तर या अंकावरती एका पाठोपाठ 1-2 धक्के लागलेत, म्हणजे 3 गडी बाद झालेत. 6.4 षटकाचा खेळ. इथून अजून फक्त 8 चेंडूंचा खेळ राहिला. एका बाजूने किल्ला लढवला वैभव शेलारने, परंतु वैभवला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण या शेवटच्या 8 बॉलवरती कमीत कमी इथून 3 बिग हिटची आवश्यकता आहे. 3 बिग हिटचा शोध निमगाव अर्थातच गणित गुरु या संघाला आहे. यावेळेला लॉंग हँडचा उपयोग केला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडूला टोलवलाय, ड्राईव्ह केलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाजवळ तर पोहोचलाय,
थ्रो तो देखील क्विक केला गेलाय. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. 73 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे 7व्या षटकातील. वैभव शेलार ते 47 वरती खेळताय. हो हो हो, आणि या वेळेला काय घडलंय? अर्ध्यावरती डाव मोडला. अधुरी एक कहाणी. या कहाणीला अर्ध्यावरती सोडून जावं लागतंय वैभव शेलारला. परंतु कौतुक करावं लागेल अनिल अनिल आणि अनिल यांचं. काय बॉल हाताळलाय. ओळखलं अंतिम क्षणी फलंदाज स्टेप आउट करताय तर मग लेंथ मागची ठेवली आणि त्या लेंथ वरती बॉल काय हिट झाला. लाजवाब बाउन्स मिळाला. बॅटची कड उडवला जातोय. वैभव शेलारचा फड. विकेटचं पतन. बॅटर नेम न्यू बॅटर नेम. मला त्याचा फोटो काढायचा आहे. यावेळेला बॅटची आतली कड घेतली आहे. शॉर्ट फॅन लेगला खेळाडू आहे. त्यांनी तर मात्र धनुष्यातून निघालेल्या तीराप्रमाणे थ्रो तर केला होता, परंतु एकाच धावेवरती समाधानी राहावं लागणारे शेवटचे 6 बॉल आपल्या भेटीला आलेले आहेत. आणि हे शेवटचे 6 बॉल ते मात्र गणित गुरु निमगाव या संघासाठी आव्हानात्मक असतील, कारण सेट बॅटर सर्वच्या सर्व माघारी परतलेत. सुरुवातीच्या 5 षटकांचा खेळ लाजवाब होता, परंतु त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघानं कमबॅक केलं. मी तर म्हणेल 6 षटकापर्यंत खेळ खूप जोरदार होता, परंतु 7वं षटक ज्या पद्धतीने अनिल यांनी हाताळलं ना, तर खूप मोठे मोठे धक्के दिलेत त्यांनी. याही वेळेला सबमरीन डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. थ्रो मात्र चुकीच्या एंडला केला गेलाय. चुकीच्या दिशेला देखील केला गेलाय. त्यामुळे 1 ला जोड दुसरी तर मिळाली आहे. आता अजून एक चूक केली आहे. 1 ला जोड 2, 2 ला जोड 3 आणि 3 वरती समाधानी राहावं लागेल. 3 धावा आलेल्या आहेत, म्हणजेच काय, बॅटर्स संकटात आहेत आणि बॅटरचा फायदा बॉलिंग करणारी टीम करून देते. आयत्या धावा दिल्यात बाईटच्या माध्यमातून. या 3 आल्या. 3च्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या आहेत. 7 77 रन्स ऑन बोर्ड. यावेळेला बिगिट करायचं आहे, परंतु चेंडू हवेत. फटका फसलाय. झेल टिपला जातो का? हो, टिपला गेलाय झेल आणि केलाय फलंदाजाचा विषय फेल. अजून एक विकेट. 5वा गडी माघारी परततोय. एका पाठोपाठ एक करत ज्या पद्धतीने पत्त्याचा बंगला पडावा ना, तसाच विकेट्स पडतायत आणि फलंदाज माघारी परततायत. सत्याहत्तर धावा धावफलकावरती आहे. त्यात आपण पाहतोय 4था बॉल डॉट आलेला आहे. नवीन बॅटर दिगंबर आलेत, त्यांच्याजवळ देखील संधी आहे. एक बिगिट जर का ठोकला गेला. यस सर, ओव्हर द बॅटर हाईट. त्यासाठी टीव्ही रेफरलची मदत मागितली आहे. बॅटिंग करणाऱ्या संघानं वाईड आहे की नाही आहे पाहूयात. वाईड साठी मदत मागितली आहे. वाईड आहे की नाही आहे चेक करूयात. येस,
77 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. टॉस साठी आपण कॉल करूयात. पुढची मॅच आपण पाहूयात कोणाची आहे. मुसळगाव इंडियन्स वर्सेस अटकवडे वॉरियर्स या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना होणार आहे. त्यासाठी दोघेही संघांना नाणेफेकीचा कॉल असेल. चला नाणेफेकीसाठी यायचे मुसळगाव इंडियन्स आणि अटकवडे वॉरियर्स. दोघेही संघांचा कर्णधार टॉस साठी टॉस का बॉस कशाला जॉईन करायचंय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा बॉल वाईट नाही आहे, सेफ असेल, फेअर बॉल असेल. 2 बॉल शिल्लक. 77 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटची कड याही वेळेला घेतली आहे आणि याही वेळेला फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे. विकेटचा पतन. फलंदाज होतोय बॅक टू द पवेलियन. शेवटचे 2 ओव्हर गणित गुरु निमगाव या संघासाठी त्रासदायक ठरलेत. एका पाठोपाठ एक करत खूप सारे बॅटर्स माघारी परतलेत आणि कमबॅक कुठे केला जातो, कसा केला जातो याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला युके बादशाह या संघाने दाखवलंय. सुरुवातीची 6 षटकं तुमची होती, परंतु शेवटची 2 षटकं आमची आहेत. म्हणजेच काय, धाव फलकाच्या गाडीला इतका मोठा ब्रेक लावलाय, चक्का जाम केलाय डायरेक्ट. अचानक एखादं स्वप्नभंग व्हावं, त्या पद्धतीची ही कहाणी आहे. खास करून गणित गुरु निमगाव या संघाच्या धावफलकाला अपेक्षा केली जात होती 95 ची, 90 प्लस ची. 90च्या प्लस सहज पोहोचेल असं प्रत्येकाला वाटत होतं, परंतु इथे काय गडबड झाली आहे. 90 तर सोडा, 80च्या पुढे जाईल का आता ते वाटायला लागलंय. देवीदास माळी आलेत, नवीन बॅटर. कट करण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न राहिला, परंतु बॅट आणि बॉल संपर्क तर नाहीये. परंतु इथे येस डायरेक्ट हिट पण नाहीये. शेवटच्या बॉलवर आली आहे, बाईकच्या माध्यमातून सिंगल. 78 धावा धाव फलकावरती आहेत. 79चा आव्हान आहे. 79 धावा बनवल्या जातात का, 79 धावा रोखल्या जातात, ते आता आपल्याला पाहायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली शेवटच्या 2 ओव्हर मध्ये. परंतु चला नाणेफेकीसाठी यायचंय मुसळगाव इंडियन्स अँड अटकवडे वॉरियर्स, दोघे कॅप्टन्स प्लीज विनंती असेल. विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. मामा आदरणीय सन्माननीय धनंजयजी शिंदे साहेब, तुम्हाला विनंती असेल तुम्ही यायचे. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे. या इकडे या, इकडे या. टॉस का बॉस नाही.
श्री सागरभाऊ जाधव युवा उद्योजक प्रेझेंट टॉस का बॉस कक्षात आपण हा नाणेफेक करतोय. आटकवडे वॉरियर्स वर्सेस मुसळगाव इंडियन्स या दोन संघांमधला नाणेफेक सन्माननीय धनंजय भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पाहुयात नाणेफेकीचा कौल आधी कोण जिंकतोय. येस, आटकवडे वॉरियर्स यांचा कॉल असेल. कॉइन उडवला जातोय. एका बाजूला आहे एसटीपीएल, एका बाजूला आहे 2025 एसटीपीएल सीझन 8 अँड 2025 एसटीपीएल असा कॉल आहे. आणि यस, एसटीपीएल डीज नाणेफेक जिंकलेला आहात. निर्णय काय असेल. आम्ही बॉलिंग घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा आमचा निर्णय असेल. पहिली मॅच आम्ही हारलो, पण आता नवीन उमेदींनी खेळण्याचा प्रयत्न असेल. आता इथून पुढे आम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील. पहिल्या मॅच मध्ये नेमक्या काय चुका झाल्या आणि त्या चुका आता काय सुधारवणार आहात. आमची टुर्नामेंट मधली पहिलीच मॅच असल्या कारणाने ग्राउंडचा एक अंदाज घेण्यात थोडी चूक झाली. थोडं क्षेत्ररक्षणमध्ये थोडं प्रॉब्लेम झाला आणि बॉलर म्हणजे आपले गोलंदाजांकडून पण थोड्याशा चुका झाल्यामुळे थोडासा रन खूप वाढले आणि बॅट्समननंतर दबाव आल्यानंतर त्यांना पण फटके खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. तर आता आम्ही कमीत कमी पुढच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचाही प्रयत्न करू. थँक्यू सो मच. नाणेफेक तुम्ही हारलेला आहात. नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय राहिला असता. आम्ही पण बॉलिंगच घेतली असते, परंतु आता बॅटिंग करायची आहे. संघामधलं वातावरण नक्कीच नो डाऊट खूप पॉझिटिव्ह आहे. पहिल्या 2 मॅचेस हारल्यानंतर तुम्ही आता थांबत नाहीयेत. प्रत्येक संघासमोर एक चांगलं क्रिकेट मैदानावरती तुम्ही खेळताय. संघाच्या या कामगिरीबद्दल काय सांगाल. सर्वांनी चांगलीच कामगिरी केली आहे, सर्व चांगलेच खेळत आहे. ओके, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट बोथ ऑफ यू. मान्यवरांचे देखील आभार असतील. थँक्यू सो मच. अटकवडे वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बघूयात आपण मैदानाच्या आत एक बहारदार मॅच आहे. कोण जिंकणार या मॅचला ते आपल्याला पाहायचं आणि त्या मॅचला वर्णित करण्यासाठी मायक्रोफोनवर देखील आपण बदल करूयात. ऐकूयात शाहरुख पठाण सर यांना. हॅलो, सर्वांचं स्वागत आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून. या अगोदर शुभमजी अहिरे सरांना आपण ऐकलेलं आहे. सर्वांचं स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल घेऊन गणेश पगार. पहिलाच बॉल यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय होतोय आणि फाईन लेग मध्ये बॉल अडवलं जात आहे. तोपर्यंत एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावफलकाला सुरुवात होते. एक धावफलकावर गणेश लोंढे आणि गणेश भोसले हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर गणेश पगार गोलंदाजीसाठी यावेळेस खूप चांगला बॉल. अपील तर जोरदार झाली आहे. हा चेंडू मात्र आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये निर्धाव घोषित केला जातोय. फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर गणेश भोसले आहेत. नॉन स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर गणेश लोंढे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर गणेश पगार आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर गणेश जगताप आहेत. हे 4 गणेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 4G चांगला बॉल ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर ठेवला. खूप चांगली लाईन मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी गणेश पगार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतायत आणि ऍक्शन जर पाहिली तर ती खूप चांगली ऍक्शन आहे. त्याचा फायदाही त्यांना होतोय आणि गोलंदाजी देखील चांगल्या अचूकतेने करतायत. येस, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून इथे या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. DRS या ठिकाणी घेण्यात आलाय. पाहूयात निर्णय काय असेल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. आमच्यासोबत योगेशजी शिंदे स्कोररच्या भूमिकेमध्ये जॉईंट होत आहेत. YS स्पोर्ट्सचे ओनर आहेत. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो कमेंट्री बॉक्समध्ये.
उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत असणार आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी स्पर्धा फेअर बॉल फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. या इनिंग मध्ये त्यांना रिव्ह्यू घेता येणार नाहीये, परंतु गणेश पगार यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतायत. 79 धाब्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. सुरुवात चांगली केली आहे गणेश पगार यांनी. चांगला श्री गणेश हा गेलाय. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. चांगली फिल्डिंग तिथे. धाव घेण्याचा माणूस आहे आणि एक धाव जरूर त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 वर. 79 धाब्यांचं टार्गेट आहे. 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. गणित गुरु निमगाव त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर UK बादशाह दोडी या 2 टीममध्ये सुरू असलेली ही लढत. पहिल्या वरचा खेळ तो मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑफिशियल्स जितू लोंढे सर आणि गणेश जगताप सर. आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 4 जो मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 79 धाब्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं 8वं वर्ष. आज ही स्पर्धा प्रत्येकाला या ठिकाणी खूप सारा आनंद देते. 4थ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलंय आणि 4थ्या दिवसामध्ये एक महत्वाची मॅच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. बघूयात काय मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे. निश्चितच फेअर बॉल असा निर्णय आलाय. गोलंदाजी करण्याकरिता पुरुष एकदा गोलंदाज गणेश पगार आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तयार होत आहेत. फुल टॉस बॉल त्याला हवेत खेळलाय आणि वाह जवाब कॅच. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वातला सर्वाधिक अप्रतिम झेल आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि निळकंठ CNG मोटर्स यांच्या वतीने या झेलसाठी 500 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. पहा आणि पाहत रहा. इतका सुंदर झेल tenniscricket.in च्या माध्यमातून देखील आपल्याला तो निश्चितच पाहायला आवडेल. काय जबरदस्त कॅच कॅरी करण्यात आलाय त्या ठिकाणी. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये कव्हर पॉइंट मध्ये होते. वैभव शेलार च्या माध्यमातून झेल पकडलाय आणि या स्पर्धेतला हा सर्वोत्तम झेल आपल्याला पाहायला मिळालेला. पहिली विकेट मुंडे ऑटोमोबाईलचे सन्माननीय राजू मुंडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. राजू मुंडे साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. निश्चितच हातातलं काम सोडून ते या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होत आहेत. राजू मुंडे साहेब आपलं मनापासून स्वागत. पहिली विकेट आली आहे. बॅटिंग करण्याकरिता आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये. खूप टप्प्याचा बॉल तो वेगात निघतोय आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय. एक भाग्यशाली चौकार. परंतु गणेश पगार यांचं पहिलं षटक खूप चांगलं राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या ओव्हर नंतर पहिल्या ओव्हर नंतर 6. पहिल्या ओव्हर नंतर 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओव्हर नंबर 2 ला तो सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आज ज्यांच्या लुकची चर्चा आहे सचिन उकाडे. शब्दांकन प्रसाद मामा पाटोळे. पुढचा बॉल घेऊन सचिन उकाडे तयार होत आहेत. खूप टप्प्याचा बॉल थोडासा साधारण चेंडू होता. स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोरे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने केलाय. चांगली फिल्डिंग. 2 धावा तिथे परिपूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलकामध्ये होईल बदल. धावफलकावर नजर टाकूयात. एकूण धावफलक आपल्याला दाखवत आहे 8.
एक संकुचित धावफलक जरूर आहे, परंतु त्यासाठी लढावं लागेल. दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजांना अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत. गणेश पगारने पहिल्या ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे, परंतु इथून पुढे प्रत्येक गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. सचिन उकाडे गोलंदाजी करण्यासाठी क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय, चेंडूला हॅमर केलंय, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न भरतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धाव्यांची हमी. चौकार. चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल, परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. म्हटलं जातं की तुमच्या प्रयत्नांची उंची जर मोठी असेल तर यशालाही कमीपणा घ्यावा लागतो. प्रयत्न तुम्हाला करतच राहावे लागतात. धावफलकावर धावा 12. या चौकाराच्या मदतीने सचिन उकाडे पुनरागमन करावं लागणार आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत, परंतु स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर गणेश स्ट्रायकर एंडला. यस, बॅटची एज आणि मागे यष्टीरक्षक मात्र चूक करणार नाहीयेत. फलंदाज होत आहेत बाद, धक्का बसतोय, बॅटर आउट होत आहेत. दुसरा धक्का. चांगलं पुनरागमन इथे आपल्याला सचिन उकाडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल, त्याला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस होता, परंतु बॅटची एज घेत बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या मागे गेला आणि यष्टीरक्षकाकडे गेला आणि यष्टीरक्षकाने चूक केली नाही, तिथे झेल पकडला आणि दुसऱ्या विकेटचं पतन ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. विकेटचा शोध तो घेतला जात होता आणि ती महत्वाची विकेट. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत. 39 बॉल आणि जिंकण्यासाठी 67 धावेची गरज. 2 बाद 12 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. आणि आता बॅटिंग करण्यासाठी मागच्या सामन्याचे हिरो दाखल झालेले आहेत प्रतीक आंबेकर. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. संघ असाच अडचणीमध्ये होता आणि संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महत्वाची भूमिका प्रतीक आंबेकर यांनी बजावली होती. स्वतः संघनायक आहेत, तेच बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. त्यांच्यावर डजरा राहणार आहेत, परंतु गोलंदाजी करणारा संघ त्यांच्या विकेटचा शोध निश्चितच घेणार आहे. पाहूयात काय घडेल इथे. प्रतीक आंबेकरवर निश्चितच मोठी मदार देखील आहे. सचिन उकाडे गोलंदाजी करण्याकरिता. चला थोडासा वेळ तोही वाचवणं फार गरजेचं इथे ठरणार आहे. 4 येत आहेत. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सोळा धावा 2 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. सचिन उकाडे तयार होत आहेत पुढच्या एकदा प्रतीक आंबेकर यांच्यासाठी. यावेळेचा बॉल हलक्यातनं स्टिअर केलाय. 1 धाव तिथे परिपूर्ण होणार आहे. पुश करो और खुश रहो हे चित्र आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावफलकावर 17 धावा, 2 खेळाडू बाद आहे. धावेंचा पाठलाग सुरू आहे. प्रतिकार करावा लागणार आहे आणि तो प्रतिकार युके बादशाह दौडी यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला जाणार. युके बादशाह दौडी संघाकडून ही जोडी फार महत्वाची कामगिरी बजावणार आहे, कारण या जोडीवर युके बादशाह दौडी या संघाचं भविष्य अवलंबून आहे. धावफलकावर 17. एका बाजूला नितीन ढोले आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रतीक आंबेकर आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल अडवलं जाईल. धाव मात्र या ठिकाणी मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूने सांगता होईल. या ओव्हरची 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहे. 17 धावा. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेले 36 आणि जिंकण्यासाठी 62 धाव्यांची गरज. 36 बॉल पहा, ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 2 षटकांचा खेळ पूर्णत्वास आलाय आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या 17 झाली आहे. पाहूयात कशा पद्धतीने आता सामना पुढे जातोय ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर जितू पाटोळे यांना तर गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. गणित गुरु निमगाव या संघाचं सातत्याने प्रतिनिधित्व करणारे खेळाडू म्हणजे जितू पाटोळे, त्यांनाच आता गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पहिलाच बॉल त्यांच्या विरुद्ध रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेले परंतु त्यामध्ये यश मिळालेलं नाहीये. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. सुरुवात चांगली आहे जितू पाटोळे यांच्या माध्यमातून, परंतु समोर प्रतीक आंबेकर यांना मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. अजूनही 62 धावांची गरज आहे. 62 धावा अजूनही या मॅचला जिंकण्याकरिता आवश्यक. बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि मोठी विकेट. प्रतीक आंबेकर मागच्या सामन्यातले हिरो मात्र या ठिकाणी आता स्वस्तात माघारी जाताना पाहायला मिळत आहेत. या सामन्यामध्ये ते जास्त काही करू शकलेले नाहीयेत. जितू पाटोळे यांनी तो अडसर दूर केलेला आहे. फलंदाज प्रतीक आंबेकर यांची मोठी विकेट. प्रतीक बाद होत आहेत. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो काय घडलं होतं मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ती दृश्य दाखवली जातात. अगदी समोर टाकलेला बॉल, थोडीशी पायांची हालचाल झाली, बॉलच्या लाईट मध्ये आले नव्हते, दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची अगदी वरची कडा घेत बॉल यष्टीरक्षकाने मात्र खूप चांगल्या पद्धतीने कॅच कॅरी केला आणि प्रतीक आंबेकरची विकेट आली. हा तिसरा फलंदाज होता युके बादच्या दोन्ही संघाचा जो बाजून परतलाय. जितू पाटोळे यांना मिळालेलं हे पहिलं यश. गणेश पगार आणि जितू पाटोळे थोडीशी चर्चा देखील करताना पाहायला मिळाले. पाहूयात कशा पद्धतीने आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ या सामन्यावर आपला दावा करतोय, तर दुसऱ्या बाजूला युके बादच्या जोडी यांना अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत. महत्वाच्या विकेट त्यांनी गमावलेल्या आहेत बॅटिंग करण्याकरिता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश काळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य मंच देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे कैलासजी शिंदे आहेत, भूषण उगले आहेत, प्रसाद मामा पाटोळे आहेत, आमचे जॉन्टी भाऊ तिथे आहेत. हा सर्वच आमचा मुख्य मंच देखील पाहायला मिळतोय. मिड विकेटला बॉल, क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. तिकडे 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या साहाय्याने पुढे जाईल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून देखील खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जात आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातली ही पहिली वाहिनी आहे आणि आज प्रचंड मागणी देखील त्यांना आहे. सिनियरमध्ये सातत्याने टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळेचा बॉल थोडासा कमी गतीने आणि हाफ ट्रॅकर होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. मागे क्षेत्ररक्षक मात्र उभे आहेत. तिकडे एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या साहाय्याने पुढे जात आहे. धावफलकामध्ये बदल होईल. याही वेळेस खूप चांगला बॉल. या ओव्हरमध्ये जितू पाटोळे खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि महत्वाचं षटक त्यांचं संपलेलं आहे. 3 ओव्हर संपलेले आहेत. मला वाटतं या ओव्हरमध्ये 2च धावा आल्या आणि एक महत्वाची विकेट आली आहे. 30 चेंडूंमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला बनवायच्या धावा 2. ही पहा
2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. अक्षय गायकवाड आणि नितीन ढोली ही जोडी मैदानामध्ये आहे, परंतु गोलंदाजी करण्यासाठी सचिन उकाडे यांना पुढे स्ट्राईक आमंत्रित करण्यात येत आहे. त्यांच्याच खांद्यावर विश्वास आता परत एकदा दाखवला जातोय. किरणजी जामकर साहेबांचं आगमन होत आहे, स्वागत आहे आपलं. 30 चेंडू आणि 60 स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर नितीन ढोली आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सचिन उकाडे गोलंदाजी करण्यासाठी तयार होणार आहेत. पाहूयात काय घडेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल इथे घेऊन सचिन उकाडे तयार आहेत. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय, शरीरावर जाऊन बॉल आदळलाय. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाईल, ब्लाइंड स्ट्रोक त्याला म्हणू शकतो आपण, आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव घोषित केला जाणार आहे. सुरुवात चांगली होती ओव्हरची. मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने जितू पाटोळे यांनी गोलंदाजी केली, फक्त 2 धावा आणि एक महत्वाची विकेट प्रतीक आंबेकरची मिळवली, आणि तिथून बरंचसं पुनरागमन गणित गुरु निमगाव या संघाने केलेलं आहे. निश्चितच अपील जोरदार, आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली आहे. अजून एक खेळाडू बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4था धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. खूप चांगला बॉल होता सचिन उकाडे यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि मागे 48 वर्षांचे सूर्यकांत थोरात म्हणजेच पिंटू भाऊ यांनी खूप चांगला कॅच तिथे पकडलेला आहे. खास यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना संघामध्ये स्थान मिळालेलं आहे, आणि खूप चांगली विकेट किपिंग आपल्याला पिंटू भाऊंच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. खरं तर प्रसाद मामांनी आमच्यापर्यंत एक माहिती दिली आहे की किरण नावाच्या व्यक्तीला विसरू नका. किरण भंडारी, किरण अण्णा गोजरे, आमचे किरण भाऊ जामकर, हे सगळे आशेचे किरण आहेत. निश्चितच या सर्वांचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी. अजून एक विकेट आली आहे. 4था फलंदाज बाद झालेला आहे. 19व्या धावा फलकावर 4थी विकेट त्यांना पाहायला मिळते. सचिन उकाडे समोर नवनाथ. चांगला बॉल होता, फक्त त्याला हलक्या हाताने ढकललंय. लॉंग ऑफ मध्ये बॉल जातोय, तिथे थोडंसं फंबल होतंय. यस, आणि किरणजी वाघ, 4थे किरण, जे वाघ अँड सन्स जे आमचे कॉमेंट्री बॉक्स, ते देखील वाघ आमच्यासाठी महत्वाचेच आहेत. ते सोमनाथ वाघ आहेत, परंतु ते वाघ आहेत आणि ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. गोलंदाजीसाठी सचिन समोर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. कॉर्नर मध्ये बॉल मार्गस्थ होणार आहे. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय, आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावफलक मात्र 2च्या सहाय्याने 23 वर जाऊन पोहोचलेला आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर आणि सुबक आयोजन. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते, आणि ते आमचंही भाग्य आहे, कारण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करायला मिळणं. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये पहिली स्पर्धा मी सिनियरमध्येच केली, आणि सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेची एक वेगळीच ओळख आता निर्माण झालेली आहे. 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करत असताना आपल्याला निश्चितच बघायला मिळते, आणि 8वं पर्व आठवणीत राहणार. यावेळेचा बॉल कव्हर पॉईंट मधून खेळलाय. बॅकवर्ड पॉईंटला जातोय बॉल. 1 धाव तिथे परिपूर्ण होईल. धावफलक 1च्या सहाय्याने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल आता एका भागीदारीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, आणि ती भागीदारी फार महत्वाची ठरणार आहे. कारण या धाव्यांचा पाठलाग जर तुम्हाला करायचा तर इथे विकेट वाचवायच्यात, धावा बनवायच्यात, आणि ही मोठी जबाबदारी या 2 फलंदाजांवर असणार आहे. नवनाथ पठारे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय गायकवाड, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात त्यांच्या विरुद्ध धावा बनवणं ही देखील फलंदाजांची कसोटी. उडवलाय बॉल, उंच आकाशामध्ये जातोय, आणि बॉल सरळ निळकंठ सीएनजी मोटरच्या बॅनरला जाऊन धडकतोय.
लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ड्रिंक्स ब्रेक तो आता होणार आहे आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आमचे राजूभाऊ घेऊन जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला राजू भाबर साहेबांचंही आगमन होत आहे. त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. ड्रिंकसाठी आपल्याला सामाजिक कार्यकर्ते सतीजी नेहे साहेब यांचं सौजन्य आहे. NV फार्मा किसान ॲक्वा यांचं मोठं योगदान आपल्याला स्पर्धेमध्ये ड्रिंकसाठी आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभारी आहोत. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री टोल नाक्याजवळ शिंदेगाव प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तर ड्रिंक्स ब्रेक आता मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आलेला आहे. ड्रिंक्स सोबतच एक महत्वाचा संदेश तो देखील मैदानाच्या आतमध्ये जाईल. इथून पुढे कशा पद्धतीने रणनीती असणार आहे, इथून पुढे कशा पद्धतीने सामना आपल्या बाजूने खेचायचा आहे, ही देखील एक विशेष रणनीती ड्रिंक्स ब्रेकमध्ये आखली जाणार आहे. 4 ओव्हर तर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 30 झाली आहे. मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य मंचावरून अनेक आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू. धावा फलकावर 4 ओव्हर नंतर धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 30 धावा. शेवटचे 24 बॉल आहेत आणि 49 धावांची अजून आवश्यकता. मॅच होऊ शकते परंतु विकेट तुमच्यासाठी फार महत्वाचे ठरणार आहेत. बॉलिंगसाठी जितू पाटोळे दाखल होत आहेत, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये खूप प्रभावित केलं होतं गोलंदाजीच्या माध्यमातून. निश्चितच विशेष म्हणजे हॉटेल पवन चक्कीचे आमचे संतोषजी आव्हाड साहेबांचं आगमन या ठिकाणी मुख्यमंचावर झालेलं आहे. काल त्यांच्या माध्यमातून आम्हाला रात्री आमच्या सर्व ऑफिशियल टीमसाठी जेवणाची खूप चांगली मेजबानी होती आणि मला वाटतं पुढच्या आठवड्यात देखील त्यांच्या माध्यमातून आमच्यासाठी जेवणाची मेजबानी असणार आहे. काल हॉटेल पवन चक्कीचा आस्वाद घेण्याचा योग आला आणि निश्चितच सिन्नर तालुक्यातील उत्तम चवीचं एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल पवन चक्की. आणि विशेष म्हणजे रॉक अँड रोलचे आमचे भूषणजी उगले साहेब देखील मुख्य मंचावर आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून देखील निश्चितच रॉक अँड रोलची चव चाकण्याची संधी आम्हाला मिळेल. आता मंचावर सगळे हॉटेल व्यावसायिक आले म्हटल्यानंतर मग काय बोलायचं. इथे विकेट आली आहे. फलंदाज होत आहेत बाद. अजून एक विकेट. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तर मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार आहे. या स्पर्धेला 20 आणि 21 तारखेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलच्या मॅचेस 20 आणि 21 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 20 आणि 21 तारखेला ज्या प्रोफेशनलच्या मॅचेस होणार आहेत त्यासाठी आपल्याला जे किट पार्टनर आहेत BM टावरी मल्टी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड, त्याचे ओनर सन्माननीय किरणजी जामकर आणि संदीपजी पाडेकर यांच्या माध्यमातून प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलसाठी आपल्याला ते किट पार्टनर म्हणून लाभलेले आहेत. BM टावरी मल्टी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेडचा आम्ही मनापासून आभारी आहोत. किरणजी जामकर साहेब आणि संदीपजी पाडेकर आपले विशेष आभार. धावफलकावर धावा 30 झालेल्या आहेत. 5 खेळाडू बाद झालेले आहेत. अर्धा संघ थंड झालेला आहे असंच म्हणावं लागेल. बॅटिंग करण्याकरिता नवीन फलंदाज भाऊसाहेब वारुंगसे आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. मॅचचं समीकरण 22 बॉलमध्ये 49 धावांची अजून आवश्यकता आहे. 22 बॉल आणि 49 धावांची अजून गरज या मॅचला जिंकण्याकरिता. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार आहे.
ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक, अनेकांचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला राहिलेलं आहे. प्रेक्षकांची देखील मोठी उपस्थिती आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये निश्चितच पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. वेगवेगळे स्टँड प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलेले आहेत. BM टावरी स्टँड, सुदर्शन बोडके स्टँड, जिज्ञासा रिअल, द स्पेस मोबाईल, स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, आणि स्टार मोबाईल द मोबाईल स्पेसचे पदाधिकारी आमचे सचिनजी वारुंगचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतंय बॅटिंग करणाऱ्या टीमला 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल. आपल्या नावावरती केलेल्या आहेत. कौतुकास्पद आणि उल्लेखनीय गोलंदाजी आपल्याला जितू पाटोळ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 40+ आहेत, परंतु आज अनेक तरुणांसाठी आदर्शवत अशी गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, डावेष्टीच्या बाहेरचा बॉल, पंच इथे व्हाईट बॉलची घोषणा करतायत. एक अतिरिक्त धाव तिथे मिळणार आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल 31 धावा. शेवटचे 21 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 48 धावा या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. प्रयत्न अधिकचे करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट येईल का? यस, अजून एक विकेट. फलंदाज होत आहेत बाद. UK बादच्या दोन्ही संघाला मात्र या ठिकाणी अजून एक धक्का बसतोय. अजून एक हादरा, अजून एक फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. विकेट आली आहे. अजून एक फलंदाज तो मात्र बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज ईश्वर शिंदे आलेत. ईश्वर शिंदे आल्याबरोबर त्यांच्यासाठी एक पुरस्कार देखील आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार सन्माननीय प्रवीणजी शिंदे सर यांच्या माध्यमातून. यस, 20 चेंडूंमध्ये 45ची आवश्यकता आहे, कारण 3 धावा 51 धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या, कारण 3 धाव्यांची पेनल्टी होती बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि इथे धावा देखील आता पूर्ण करण्यात आलेल्या आहेत 2. आणि आता पाहिजेत 19 बॉल 49. 19 चेंडूंमध्ये 49 ची गरज आहे. एका बाजूला टीम गणित गुरु निमगाव, दुसऱ्या बाजूला UK बादशाह दोडी अशी मॅच. या अगोदर UK बादशाह दोडी संघाने विजय मिळवला. शेवटच्या ओव्हर पर्यंत गेलेली मॅच आपल्या सर्वांना ती पाहायला मिळाली होती आणि प्रतीक आंबेकरने चांगली बॅटिंग केली होती. परंतु इथे आज कोण हिरो ठरणार? इथून पुढे जर या 2 फलंदाजांनी मॅच जिंकून दिली तर निश्चितच सिन्नर तालुक्यात चर्चा होईल. त्यामुळे आज इथे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. परंतु समोर जितू पाटोळे जबरदस्त गोलंदाजी करतायत. अजून एक निर्धाव चेंडू मैदानामध्ये. षटक क्रमांक आपण पाहू शकतो या ठिकाणी संपलं जात आहे ते 5व्या क्रमांकाचं. आणि 5 ओव्हर नंतर धावा 33. 18 बॉलमध्ये 49.
शेवटच्या 3 ओव्हर ते आता बाकी राहिलेले आहेत. पाहायचंय कशा पद्धतीने मॅच पुढे जाणार. संपूर्ण मॅच समरी ती देखील आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने गणित गुरु निमगावने बॅटिंग केली होती, निश्चितच थोड्याशा धावा कमी आल्या असल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे त्या धावा रोखण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. गणेश पगार गोलंदाजी करण्याकरिता आलेले आहेत. आपण या अगोदर देखील उल्लेख केला, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये ब्ल्यू तिकीट मिळवणारे हे खेळाडू आहेत. त्यांना आपल्या स्क्रीनवरती देखील आपण बघू शकता. आणि त्यांच्याच हातामध्ये आता बॉल देण्यात आलाय. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 6 मध्ये पहिलाच बॉल प्रचंड वेगात, विलक्षण वेग पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालाय आणि गुडलेन स्पॉट वरून बॉलला हिट केलं. बॉल अतिशय वेगात अतिरिक्त उसळी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. सूर्यकांत थोरात यांचे कौतुक करावं लागेल. खूप चांगली विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी गणेश पगार पुढे एकदा तयार होत आहेत. थोडासा कमी गतीने टाकलाय यावेळेस. स्लोवर वनचा वापर केला. बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जी विकेट टेकिंग डिलिव्हरी आहे आणि त्याचा वापर इथे गणेश पगार यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल तो या ठिकाणी टाकला जातोय आणि त्यासाठी गणेश पगार तयार होत आहेत. बॉल हवेत आहे, विकेटची संधी आहे आणि ओहो हो 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 इकडे मात्र झेल निसटतोय. एका हातामध्ये प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु निश्चितच हातातून झेल निसटला. एक जीवदान मिळालंय फलंदाजाला. धावसंख्या देखील आता पुढे गेली आणि धावफलकावर आपण बघू शकता 35 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार आहेत. वेगात पुढे टाकलाय, लेंथ बॉलचा वापर, परफेक्ट यॉर्कर तो गणेश पगार यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. गणेश पगार आपली पॉवर दाखवत आहेत असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांची गोलंदाजी राहिलेली आहे, अचूकता आहे त्यांच्याकडे आणि निश्चितच एक गोलंदाजासाठी जी शरीरयष्टी असते लागते ना, ती शरीरयष्टी देखील त्यांची आहे. उंचपुरे गोलंदाज आहेत आणि उंचपुरे गोलंदाज सातत्याने आपण पाहत असतो ना की त्याच्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतात. वेगात टाकलाय याही वेळेचा बॉल चांगल्या टप्प्यावर आणि हा चेंडू देखील आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे उंचपुऱ्या शरीराचे गोलंदाज जास्तीत जास्त हाफ ट्रॅकर म्हणजे आपण जर बघितलं ना तर शॉर्ट बॉलचा वापर जास्त वेळेस करत असताना पाहिलं मिळतं की फलंदाजाच्या बॅटच्या स्टिकरवर जाऊन बॉल लागावा या प्रयत्नात अनेक गोलंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेले. परंतु इथे गणेश पगार फुलर लेंथवर गोलंदाजी करतात. यावेळेस देखील पुढे टाकलाय. खूप चांगला बॉल मिड विकेट रिझन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. आपल्या तालुक्यासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस सिनियर तालुक्याची टीम तालुका लेवलला खेळते त्यावेळेस गणेश पगार हे प्रमुख भूमिका बजावतात आणि इथे खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा. 6 ओव्हर संपतायत. 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 38. शेवटचे 12 बॉल आणि पाहिजेत 44. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. शेवटचे 12 बॉल 44 धाव्यांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि दुपारच्या सत्रामध्ये एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. जी मॅच बरीचशी आता गणित गुरु निमगावच्या बाजूने झुकताना दिसते आहे, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्या बाजूने ती मॅच खेचावी लागेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण करावी लागणार आहेत. ईश्वर शिंदे आणि अक्षय गायकवाड ही जोडी मैदानामध्ये आहे आणि या दोन फलंदाजांना चांगली बॅटिंग इथे करून दाखवावी लागेल. पण मॅच अशी झाली पाहिजे की समोरचा संघही म्हटला पाहिजे जरी आपण हरलो परंतु समोरचा संघ म्हटला पाहिजे की मॅच खेळायला मजा आली राव. अशी मॅच निश्चितच पाहायला मिळेल का हाही प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला आहे. क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेल है, इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. त्यामुळे इथून पुढे काय होईल त्याचं प्रेडिक्शन कोणी देऊ शकणार नाही. शेवटचे 12 बॉल त्या अजूनही बाकी राहिलेले आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 44 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक. 6 ओव्हर संपलेले आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. 3 धाव्यांची पेनल्टी ही आता फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने त्यांना मिळालेली आहे. गरिबी में आटा गेला म्हणू शकतो आपण.
समोर उठवलाय बॉल, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सचिन उकाडे तिथे झेल पकडतायत आणि अजून एक विकेट, अजून एक फलंदाज तो मात्र आपल्याला डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. खेळाडू बाद. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तर मित्रांनो, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अजून एक विकेट आली आणि ते गरजेचं होतं. मोठा फटका खेळण्याची आवश्यकताच होती. प्रयत्न तर चांगला केला गेला होता, परंतु लॉंग ऑन मध्ये खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आलाय. आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. हा चेंडू देखील आपण बघू शकतो निर्धाव घोषित केला जाणार आहे. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे, प्रभावित केले प्रत्येक गोलंदाजाने. जितू पाटोळे असतील, गणेश पगार असतील, सचिन उकाडे असतील आणि आता शुभम तांबे असतील. चांगली कामगिरी करतायत गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु फलंदाजांना प्रत्युत्तर द्यावेच लागेल. हार मानून चालणार नाहीये. बिग हिट, यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये आणि सरळ फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. अनिल यांच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, टायमिंग खूप चांगलं होतं, अचूक टायमिंग आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फटका असा धुवाधार. गोलंदाजी करण्याकरिता पुढच्या एकदा गोलंदाज शुभम आपल्याला तयार होताना पाहायला मिळतील. फुलर लेंथवर खूप चांगला बॉल इथे टाकलाय, कमबॅक केलं षटकारानंतर आणि गरजेचं असतं. पहा, मी नेहमी सांगतो की टेनिस क्रिकेटमध्ये असं कोणताही गोलंदाज नाही की त्याच्या विरुद्ध धावा येत नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध धावा येतात, परंतु तो यशस्वी ठरतो जो कमबॅक करतो आणि तो निश्चितच कमबॅक शुभम तांबे यांनी करून दाखवलाय. षटकारानंतर खूप चांगलं पुनरागमन, परंतु समोर अनिल आपली ताकद दाखवत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये बॉलला उचलतात, फेकतायत. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाणार आहे आणि धाव फलकामध्ये होणारा बदल तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 46 शेवटचे बॉल, 7 बॉल 39 धावांची अजून आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्याकरिता. फुलर लेंथवरचा बॉल होता, कॉर्नरला खेळलाय. मागे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील, परंतु बॉल सीमारेषा ओलांडेल. खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषेच्या पार, चौकार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 6 बॉल 35 ची आवश्यकता आहे. वेगवेगळे स्टँड ते देखील आपल्याला बघायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी. BM टावरी स्टँड, सुदर्शन बोडके स्टँड. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण अनेक स्टँड पाहत असतो की अनेक भारतीय क्रिकेटपटूंची नावं त्या स्टँडला देण्यात आलेली आहेत. वानखेडे स्टेडियम मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर स्टँड आपण पाहिलं असेल. अरुण जेटली स्टेडियम दिल्लीमध्ये विराट कोहली पॅव्हेलियन. वानखेडे स्टेडियम मुंबईला सुनील गावस्कर यांचे नाव आपल्याला पाहायला मिळतं. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियम हैदराबादमध्ये VVS लक्ष्मण. अरुण जेटली स्टेडियम दिल्लीला वीरेंद्र सेहवाग गेट बनवण्यात आलेला आहे. यामुळे चौकार आलाय, 4 धावा मिळत आहेत. JSCA स्टेडियम रांचीमध्ये MS धोनी पॅव्हेलियन आपण पाहिलं असेल. वानखेडे स्टेडियम रोहित शर्मा स्टँड आहे. इडन गार्डन कोलकाता, सौरभ गांगुली यांचा स्टँडही आपल्याला पाहायला मिळत असतो. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप खेळलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गस्थ होतोय आणि जातोय सीमारेषेच्या पार. जितू लोंढे सरांचा इशारा येतोय. चौकार 4. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री, फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका.
चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा झालेल्या आहेत 58. 2 लागोपाठचे चौकार दिगंबरच्या विरुद्ध आलेले आहेत आणि आता 4 बॉल जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 27. बॅटिंग जबरदस्त ईश्वर शिंदे. ओहो, यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल. पण यावेळेस व्हेरिएशन केलं दिगंबर यांनी. विविधता फार महत्वाची असते, फार महत्वाचं असतं. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून ज्यावेळेस मैदानात उतरताना तर मग व्हेरिएशन पाहिजेच. मिश्रण फार महत्वाचं असतं आणि ते मिश्रण गोलंदाजीमध्ये दाखवणं गरजेचं आहे. दिगंबर तयार आहेत. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस पंच व्हाईट बॉलचा इशारा देतात. फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल आणि 1 फॉर द ओव्हर मला वाटतंय यस या ठिकाणी दिला जातोय. चेतावणी दिली. असा चेंडू परत टाकू शकणार नाही तुम्ही. असा चेंडू जर परत टाकला तर मग दंडित केला जाईल. या अगोदर एका सामन्यामध्ये पाहिलं होतं. सेकंड बाउन्स गोलंदाजाने केला होता ऑफस्टम्पच्या बाहेर. यावेळेसचा चेंडू मात्र वाईड आलाय. एक अतिरिक्त धाव मिळते. मिस्टर एक्स्ट्रा देखील भरपूर खर्च होत आहेत. 61 धावा धावफलकावर. 3 बॉल 24. रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली जाणार आहे. फिल्डिंग टीम या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी करते. रिव्ह्यू शिल्लक आहे तर मग घेऊयात. पाहूयात निर्णय कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे प्रशांत पवार आता थोडेसे बिझी असणार आहेत. स्वप्नील कपिले थोडेसे बिझी असणार आहेत. आता हा निर्णय जर वाईड आला तर मग 3 बॉल मध्ये 24 आणि हा निर्णय जर डॉट आला तर 3 बॉल मध्ये 25. बघा, निर्णयाची प्रतीक्षा आहे. डिसिजन पेंडिंग आहे. DRS इथे घेण्यात आलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली आहे. निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. पाहूयात काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू. यस, निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इथे मात्र लॉस होतोय. बॉल हवेत खेळलाय. फटका फसतोय आणि विकेट आली आहे. फलंदाज होत आहेत बाद. कैलास शिंदे साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचंही स्वागत. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचंय. या मॅच नंतर लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. त्यानंतर सामना क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण एकदम वेळेवर सुरू मॅच घेऊन जातोय. बॉलर तयार होत आहेत. दिगंबर यांच्या विरुद्ध आक्रमण. बॉल लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षकाने सुरुवातीला प्रयत्न. एक धाव निश्चितच या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1 च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल, धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 63 वर सामना इथे थांबतोय आणि हा सामना गणित गुरु निमगाव या संघाने या ठिकाणी जिंकलेला आहे. मनापासून अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच 7 चेंडू 10 बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजीमध्ये 2 ओव्हर टाकल्यात फक्त 5 धावा 3 विकेट्स. जितू पाटोळे ठरतायत मॅन ऑफ द मॅच.